नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। काहीच दिवसांपूर्वी म्हणजेच अवघ्या 2 दिवसांपूर्वी आपण या डोम परिसरात आलेलो पाहणी करण्यासाठी की कशा प्रकारे इकडे आयोजन होणार आहे आणि आज अखेर स्टेज लागलेला आहे। आपण पाहू शकता आवाज मराठीचा असा एक जो टेक्स्ट जो आहे, मोठा मथळा जो आहे तो स्टेजला देण्यात आलेला आहे। म्हणजे फक्त मराठीचा मुद्दा जो आहे हा आज डोम परिसरात घुमणार आहे, वरळी डोम परिसरात, आणि भरपूर कार्यकर्ते जे आहेत ते इकडे आलेले आहेत। आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले असे जे नेते होते पहिलेचे, ज्यांनी क्रांतीसाठी लढा दिलेला, त्यांचे जे फोटो आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत। आपण पूर्ण हा डोम परिसर पाहूया कशा प्रकारे एकंदरीत तयारी झालेली आहे। या इकडे बॅनर जो आहे ते जागोजागी लागलेले आहेत आजूबाजूच्या परिसरात। आवाज मराठीचा या अंतर्गत लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे म्हणून जे निमंत्रक जे आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत। अशा प्रकारे हा जो बॅनर जे आहे ते लावलेले आहेत जागोजागी। आपण पाहू शकता की जो जे बॅनर आहे त्या बॅनर अंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जे शिवसेना आहे अशा कुठल्याच पक्षाचे जे झेंडे आहेत किंवा पक्षाचे काहीच गोष्टी लागलेल्या नाही आहेत। फक्त आणि फक्त ज्यांनी मराठीला विरोध केला, ज्यांनी हिंदी सक्तीचा जो मुद्दा होता तो आणला, त्यांना डिवचण्यासाठी हा जो परिसर आहे तो बॅनरने त्यातून टीका करण्यात आलेली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर आणि इतर शिवसेना नेते देखील इथे या परिसरामध्ये आले आहेत। सकाळपासूनची जी तयारी आहे ती कुठेतरी सुरू आहे। बॅनरवरती जर आपण पाहाल तर वाचू शकतो, महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी लढणं हा गुन्हा, आणि हा गुन्हा असेल तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करायला तयार आहोत, अशा प्रकारचे आशय जे आहेत ते बॅनरवरती लिहिले गेलेले आहेत। अगदी चोख बंदोबस्त या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय। जवळजवळ या डोमची कॅपॅसिटी जी आहे ती एक 10,000पर्यंतची आहे, आणि त्यानुसार आता किती जण जे आहेत या डोम परिसरात येऊ शकतील हे पाहणं एक महत्त्वाचं ठरणार आहे। संपूर्ण परिसर आपण आता थोड्याच वेळामध्ये एक 10 वाजताचा वेळ दिला आहे, त्यानुसार हा संपूर्ण परिसर जो आहे तो मराठीमय होणार आहे। आणि आत्तापासूनच कार्यकर्त्यांची गर्दी देखील थोडीफार येण्यासाठी सुरू झालेली आहे। सध्या बाहेर जरी पाहिलं तरी आपण असे हे जे बॅनर आहेत जे आतमध्ये लागलेले आहेत हे बॅनर जवळजवळ सगळीकडेच आपल्याला बाहेर पण पाहायला मिळतील, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना त्यांचे कार्यकर्ते या संपूर्ण परिसरामध्ये जे आहेत ते येणार आहेत। त्यासह अनेक मराठी माणूस जे आहेत ते येणार आहेत। आता जर पाहाल तर जागोजागी जे आहेत कार्यकर्ते आता बसण्यासाठी सुरुवात करताय। हे संपूर्ण डोम परिसर जो आहे तो थोड्याच वेळात मराठीच्या आवाजाने दुमदुमणार आहे। कोणताही झेंडा नसणार आहे, फक्त मराठीचाच अजेंडा असणार आहे, अशा प्रकारचे जे आशय आहेत ते या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेत। सध्या महत्त्वाची माहिती म्हणजे एक 10,000चा जो एक कॅपॅसिटी जी आहे ती डोमची आहे। आता सकाळी हा जो विषय होता की हा मेळावा किती वाजता घ्यायचा ह्यावरती प्रश्न होतं, संध्याकाळी घेणार कुठेतरी म्हटलं जात होतं की म्हणजे मनसेच्याच नेत्यांकडून, शिवसेनेच्याच नेत्यांकडून म्हटलं जात होतं की मराठी माणूस सकाळी येऊ शकत नाही, त्यामुळे हा सकाळी नसणार असं कुठेतरी वाटलेलं। पण हा जो मुद्दा आहे तोच खोडून काढण्यासाठी कुठेतरी हा आजचा मेळावा सकाळी घेतलेला आहे असं देखील एक म्हटलं जात आहे। जे कार्यकर्ते आहेत ते सकाळी किती वाजता जमतायत ह्याची जी ताकद आहे मराठी माणसाची ती दाखवण्यासाठी हा मेळावा सकाळी 10 वाजताच होणार आहे। आता या संपूर्ण विजय सभेमध्ये जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते याच मंचावर दिसणार आहे। आपण मंच पाहू शकता, संपूर्ण मंच जो आहे तो फुलांनी सजलेला आहे, आणि सोबतच अनेक जे नेते मंडळी आहेत ते देखील आता भेट देत आहेत। आवाज मराठीचा इतका जो एक मथळा जो आहे तो संपूर्ण कार्यक्रमाला देण्यात येतोय। आता सध्या जोरदार तयारी जी आहे ती मेळाव्यापूर्वी सुरू झालेली आहे, आणि इतकंच दिसणार आहे इकडे की निमंत्रक उद्धव ठाकरे, निमंत्रक राज ठाकरे यांच्या निमंत्रणाला मान देऊन
जी जनता येणार आहे त्याकडे, त्या संपूर्ण जनतेकडे, जनता काय जी एक आशय आहे तो या मराठीच्या अंतर्गतच पाहायला येणार आहे. मात्र कुठेतरी असं देखील म्हटलं गेलं की राज ठाकरे म्हणालेले की या संपूर्ण कार्यक्रमाला कुठलाही राजकीय वळण जे आहे ते देऊ नका. राजकारणाचा प्रश्न हा नाहीये, फक्त मराठी माणसाच्या अस्मितेसाठी कुठेतरी आम्ही एकत्र येणार आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा या मेळाव्यामध्ये जनता येईल तेव्हा कुठेतरी लोकांच्या मनामध्ये जे कित्येक वर्षांपासून, म्हणजे जवळजवळ एक 18 ते 20 वर्षांपासून जे बंधू एकत्र दिसत नव्हते ते एकत्र दिसणार आहेत. आणि हा डोळे दिपवणारा जो क्षण असेल तो प्रत्येक मराठी माणसाचा असेल. आणि जे मनसेचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांना देखील एक उत्स्फूर्त एक जो आहे तो एक कुठला तरी क्षण हा असू शकतो. त्यामुळेच इकडची जनता जी आहे ती त्यांना देखील पाहायला येणार आहे. आणि महत्त्वाचं, ह्या एका आज विजयी सभेमधून कुठली एक जी वळण जे आहे ह्या दोन्ही पक्षांच्या राजकारणाला मिळणार हे देखील पाहणं असणार आहे. उद्धव ठाकरे पुन्हा त्यांनी नेहमी जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभा घेतलेल्या आहेत किंवा त्यांनी वक्तव्य केले आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही दोन बंधू एकत्र येतोय तर तुम्हाला काय खुपतं. आता असं जेव्हा बोललं जात आहे त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी सरळ सरळ दोन बंधू एकत्र येण्यावरती साथ घातलेली आहे. आता हा तो क्षण असेल का जिकडे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज ठाकरेंना साथ घालतील का, हा आता एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आता ह्यामध्ये देखील ह्याला कुठेतरी राजकीय वळण लागू नये असं म्हटलेलं आहे. मात्र ही ती संधी साधून कुठेतरी प्रस्ताव जो आहे कित्येक वर्ष जो दिला जात नव्हता एकमेकांना दोन भावांकडून, तो प्रस्ताव आज या विजय सभेच्या वेळेला समोर येणार का आणि कुठली नवी घोषणा होणार का हे पाहणं सगळ्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे. मी ओमकार साळवी, प्राईम टाइम महाराष्ट्र, कॅमेरामॅन कुणाल घुमा.